हॅलो गाईड्स, उन्हाळा चाललेला आहे खूप सारा. तर मी हे शहाळं घेतलं होतं, ह्याच्यामध्ये पाणीच कमी निघालं. आता ह्याच्यामध्ये खोबरं जास्त होतं. मग मी काय केलं, खोबरं आणि एक बीट कट केलं, आतलं खोबरं काढून कट करून ह्या मिक्सरमध्ये ग्राइंड केले. बघा पा, मिक्सरमध्ये ग्राइंड केले. आता तुम्ही बघू शकता बीट आणि खोबऱ्याचं मस्त असं टेक्स्चर आणि छानपैकी एक पेय तयार झालेलं आहे. तर ह्या चाळणीमध्ये मी ओतून गाळून घेतलेलं आहे. ह्या चाळणीमध्ये मी पूर्ण असं गाळून घेतलेलं आहे. आता हे आपलं एक थंड पेय झालेलं आहे आणि हा जो राहिलेला चोथा आहे ना, तो मी काढून टाकलेला आहे. आता हे खोबरं आतमध्ये होतं, ते काढताना सगळे तुकडेच होणार होते. आता त्या खोबऱ्याचं काय करायचं, तर आपण एक छोटासा बीट घेतला, ते खोबऱ्याचं कट करून घेतलं बारीक असं आणि त्याच्यामध्ये बीट टाकून पाणी टाकून ग्राइंड केलं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान असं पेय आपलं झालेलं आहे. ते पाहू शकता तुम्ही. हे पेय आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहोत. हा चाट मसाला आहे, तुम्ही बघू शकता. हा चाट मसाला टाकूया. पुन्हा हलवूया. हे उन्हाळ्यासाठी एक थंड पेय आहे. खूपच कलर छान आलेला आहे आणि नारळाचं चव असल्यामुळे आणि बीटचं कलर असल्यामुळे ते दिसायला पण खूप छान दिसतं आहे. तर आपण आता हे ग्लासात ओतून घेऊ. हे पहा, आपण आता हे मस्त मिक्स झालेलं आहे. तर हा नारळ, पाणी आणि बीट आणि आपलं चाट मसाला एवढंच मिक्स आहे आणि हे सुंदर असं थंड असं पेय झालेलं आहे. तर आपण हे ग्लासात ओतून घेऊया. हे पहा, ग्लासात पण खूप गुलाबी कलर आलेला आहे. जर तुम्हाला तो पेय थोडासा आंबट असा करायचा असेल ना, तर तुम्ही आहे ना ह्याच्यामध्ये कोकम ज्यूस मिक्स करू शकता. तर हा आपला नारळाचा पेय झाला. तर आपण आता हा दुसरा आहे ना, हा कोकम ज्यूस मी घेतलेला आहे. पहा, बघू शकता. हा कोकम ज्यूस आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ह्याचा कलर थोडासा लाल येईल आणि हे गोड असं लागणार आहे. हे पहा, म्हणजे हे आंबट गोड अशा प्रकार आहे ह्याचा. तर हे पण आपण दुसऱ्या ग्लासात ओतून घेऊया आणि मस्त एन्जॉय करूया. तुम्ही बघू शकता, हे ग्लासामध्ये मी ओतते आहे. आता उन्हाळा आला आहे, तुम्ही पण करून घ्या, प्या. मस्त पोटाला गारवा भेटेल. पहा, तुम्हाला आता कलरमध्ये फरक जाणवतो आहे ना. हे एकदम गुलाबी आहे आणि हे थोडंसं लाल आहे, दिसतं ना. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि असा थंड थंड पेय उन्हाळ्यात पिऊन पहा.